येत्या 10 दिवसातच पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले. दर वाढल्यामुळे सामान्य लोकांवर आता महागाईचा ओझा आणखी वाढणार. तर आता या दर वाढल्याने शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढली असून सध्या शेतीचे हंगाम सुरू होत आहे. तरी या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना सुद्धा महागाईचा ओझा बसणार आहे. तर सर्वात आधी 15 मेला पेट्रोल 3 रुपये 18 पैसे व डिझेल 3 रुपये 9 पैसे. त्यानंतर 19 मेला पेट्रोल 94 पैसे तर डिझेल 94 पैसे व आज पुन्हा पेट्रोल 90 पैसे तर डिझेल 91 पैसे वाढल्याने लोकांमध्ये आता शासनाविरोधात नाराजगी आहे. क्या नाम है आपका? मेरा नाम नौशाद खान। आप क्या बताओगे, डीजल अभी 10 दिन के अंदर तीसरी बार बढ़ गया है, क्या इसका फर्क पड़ रहा है, क्या महंगाई हुई? इसका बहुत बड़ा फ़र्क पड़ रहा है। इससे हम छोटे वाहन वालों को बहुत ज़्यादा फ़र्क पड़ रहा है। इसमें डीजल बढ़ने से हम लोगों को भी भाड़े में बढ़ोतरी करना पड़ेगा और इसके बारे में सरकार को हम लोगों के बारे में सोचना चाहिए। पार्टी भाड़ा मांगने जाती बढ़ा के, तो क्या बोलते सर? पार्टी भाड़ा देने को तैयार नहीं है बढ़ा के। डीजल रेट बढ़ते जा रहे हैं, भाड़ा बढ़ा के मांगो तो भाड़ा देती नहीं है बढ़ा के। इससे हम छोटे वाहन वालों को बहुत ज़्यादा फ़र्क पड़ रहा है। यंदा हे पेट्रोलचे रेट वाढून राहिले आहे आणि म्हणजे व्यवस्थेवर सगळं म्हणजे खर्चावर वगैरे सगळं वाढ होऊन राहिलं आहे पूर्ण. आणि म्हणजे किराणा हे ते सगळं त्याच्यावर सगळ्यांवर वाढ झालेली आहे. काय मागणी आहे आपली सरकार? मागणी हेच आहे की म्हणजे कमी करण्यात, हे वारंवार चालू जे आहे ते कमी करण्यात यावं असं. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.